लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यातील सरपंचांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी रोजी राज्यभर एक दिवस ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार आहे। ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे त्या ठिकाणी प्रशासक म्हणून संबंधित सरपंचांचीच नियुक्ती करावी, अन्यथा तात्काळ निवडणुका घ्याव्यात अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून सरपंचांचा समावेश करावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाणाऱ्या उमेदवारांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार सरपंचांना द्यावा अशी ही मागणी सरपंच परिषदेकडून करण्यात आली आहे। वंचित राहत आहेत त्याच्यासाठी एक सरकारने विशिष्ट यंत्रणा निर्माण करावी आणि दरमहा सगळ्यांना मानधन मिळण्याची व्यवस्था करावी। जुनी थकबाकी आहे आमची ती आम्हाला द्यावी। तो मानधन या शब्दातच मान आहे, म्हणजे देऊन द्यायचं तर मान सन्मानाने द्यावं अशी आमची इच्छा आहे। त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार निवडला जातो। आता इलेक्शन लागतीलच, तुम्हालाही माहित असते की ज्याला फक्त नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य हे दोनच लोकप्रतिनिधी मतदान करतात आणि निवडणूक अशी जे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर जाणाऱ्या आमदारकीची। मग आमचं असं मत आहे की ग्रामपंचायत हा तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा। मग आम्हाला मतदानाचा अधिकार का नाही, जो इतर राज्यात आहे, कर्नाटकमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, म्हणजे इतर राज्य लोकशाही मूल्याप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे चांगल्या गोष्टीची अंमलबजावणी करतं, तर महाराष्ट्र का मागं राहतो याच्यामध्ये? पंचायत समिती सदस्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार नाहीये। त्यामुळे जिल्ह्यामध्ये फार तर 200-300 जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक असतात आणि तेवढ्यांना मॅनेज केले की तो आमदार होऊ शकतो अशी परिस्थिती आहे। जर ग्रामपंचायत सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार दिला तर त्या उमेदवारांना गावखेड्यात यावं लागेल, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील, त्यांच्या निवडून आल्यानंतर त्या गावांना निधी द्यावा लागेल, त्यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडावे लागतील आणि म्हणून त्यामुळे गावखेड्याचे प्रश्न अजून मोठ्या प्रमाणात मांडले जातील। त्यामुळं आमचा तो हक्क आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत चालवताना आमची जे संगणकीय सेवा आहे त्या सेवेसाठी कंपनी नेमली जाते शासनाच्या वतीने आणि त्यांच्या मार्फत कॉम्प्युटर ऑपरेटर नेमले जातात आणि त्या ऑपरेटर मार्फत आमच्या ह्या सगळ्या सेवा चालवल्या जातात। आमच्याकडून वर्षाला एका ग्रामपंचायतीकडून 1.5 लाख रुपये घेतले जातात। महाराष्ट्रात 28,000 ग्रामपंचायती आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने पैसे घेऊन सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची स्टेशनरी मिळत नाही, सेवा मिळत नाही आणि त्या ऑपरेटर लोकांना पण पगार मिळत नाही। त्यामुळं टेक्निकल कामासाठी कंपनी असावी आणि ऑपरेटर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत काम करावेत, ही आमची त्याच्यामध्ये एक मागणी आहे। या सर्व मागण्यांकडे शासनानं गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।